बाळासाहेब आंबेडकर पूर्वीपासून सांगत आहेत की सरकार मराठ्यांची फसवणूक करत आहे, मराठ्यांनी ओळखून घ्या, समजून घ्या. हे बाळासाहेबांचे हे वक्तव्य सुरुवातीपासूनच आहे. मराठ्याला आरक्षण कसे मिळू शकतं आणि त्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आरक्षण टिकेल असं कसं घ्यायचं हे तुम्हाला मी सांगतो. पण हे शासन तुम्हाला कधीही असं आरक्षण मिळू देणार नाही, तुम्हाला असंच हे लढवत ठेवणार. हे वाक्य आहेत बाळासाहेबांचे पूर्वीपासून ते आतापर्यंत. आणि ते हेही सांगतात की हा जो लढा उभारलेला आहे तो 35 वर्ष झाला हा लढा उभारलेला आहे आणि लढ्याला आतापर्यंत यश आलं नाही. कारण काय, जे प्रस्थापित मराठी आमदार, खासदार, नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांचं आपल्या वंचित मराठ्याकडे थोडं सुद्धा लक्ष नाही. आणि त्यामुळं बाळासाहेब असंही म्हणतात की 54 लाख कुणबी दाखले वाटले. हे शासन सांगत आहे, हे शासन फक्त भासवत आहे, शासन फक्त फसवत आहे लोकांना की 54 लाख कुणबी दाखले वाटले म्हणून 54 लाख लोकांना ओबीसी मधून आरक्षण मिळेल. आणि त्यामुळे काय होईल, ओबीसी समाज आक्रमक होईल, ओबीसी समाज आक्रमक होईल आणि ओबीसी समाज, मराठा समाज या दोघांमध्ये भांडणं लागायचे काम हे होतील असं बाळासाहेबांनी सांगितलं. त्यावेळेस त्यांनी हे सांगितले की हे 54 लाखाचा जो आकडा आहे तो आकडा फसवा आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता बघा, तुम्हाला ह्या गोष्टीवरनं समजतंय की बाळासाहेब ओबीसीच्या मंचावर असतात, पण त्या ठिकाणी असूनही कधीही ते मराठ्या विरुद्ध सोडबुद्धी असेल किंवा एखाद्या वेळेस निगेटिव्ह गोष्टी बोलतात असं अजिबात नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ते ओबीसी मध्ये असून सुद्धा ते काळजी मराठ्यांची सुद्धा करतात. वारंवार त्यांनी सांगतात की मराठ्यांनी असं करायला पाहिजे, मराठ्यांनी अशा प्रकारे करायला पाहिजे, तुम्ही असं पुढे आलं पाहिजे, तुम्ही हा मुद्दा उचलून धरला पाहिजे. प्रत्येक वर्षी, प्रत्येक वेळेस हे गायडन्स बाळासाहेब हे करताना आपल्याला दिसतात. आणि त्यावेळेस प्रत्येक वेळेस ते सूचना हे करतात जरांगी पाटलांना. ते वारंवार सांगतात तुम्ही ओबीसी मध्ये येऊ नका, तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला अलग टिकायचं आरक्षण तुम्हाला मिळू शकतं. स्पेशल मराठ्यांना ओबीसी मध्ये 350 कास्ट अगोदरच आहेत, त्यामुळे तुम्ही आलात, तुमचा फायदा काय होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर अलग तुम्ही आरक्षण मागून घेतलात, टिकणार आरक्षण शेवटपर्यंत, न्यायालयामध्ये पण कायद्यामध्ये पण तुम्हाला ते आरक्षण मिळू शकतं हे बाळासाहेब सांगतात. बाळासाहेबांना माहिती आहे पूर्ण गोष्टी काय आहेत ते, पण ह्याचा सुद्धा राजकीय वापर होतो. आणि महत्वाची गोष्ट काय आहे, आता 54,000चा जो आकडा सांगितलेला, लाखाचा आकडा सांगितलेला आहे, 54 लाख कुणबी दाखले म्हणजे 54 लाख नोंदी सापडल्या. हा दाखला फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करणं हा एक याचा उद्देश असू शकतो. आणि पुढला उद्देश असा असू शकतो की 54 लाख नोंदी दाखवायच्या, यामुळे काय होईल, कुणबी समाज अग्रेसिव्ह होईल, त्याला तसेच विरोध करेल, याचं हे कारण असू शकतं. आणि पुढलं ह्याचं कारण हे पण असू शकतं की 54 लाख दाखले वाटलेले आहेत, याचा अर्थ त्यावेळेस जे मराठा समाज आहे तो शांत होईल आणि जे सध्या आंदोलन चाललेलं आहे ते आंदोलन मंदावल, हळूहळू आंदोलन कमी होईल. हा समज शासनाचा नक्कीच असू शकतो असं पण लोकांचं मत आहे. आणि बघा, आता प्रत्येक गावामध्ये पंचायत समितीला असेल किंवा ग्रामपंचायत लेवलला असेल, तहसीलदार असतील, बीडीओ असतील, त्यानंतर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील, शाळेचे शिक्षक असतील, यांना काय सांगितलेलं आहे, तुम्ही जाऊन कुणबी दाखले तपासून घ्या. मग आता काय होते माहिती आहे का, जर त्यांनी सांगितलं कुणबी दाखले तपासून घ्या, हे जे पत्रक आहेत हे पत्रक मुद्दाम व्हायरल होत आहेत महाराष्ट्रामध्ये. का होतात व्हायरल, जर आपण जर पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या आरक्षणाच्या तर मराठा समाज हा आरक्षण थोपवेल, थंड करेल. आणि जे ओढ मुंबईला चाललेला आहे पायी यात्रेचा, तो ओढ कमी होईल, तो संख्या कमी होईल असा शासनाचा समज असावा. ठीक आहे. आणि पुढला मुद्दा काय, जर प्रत्येक गावामध्ये तर ह्या मेसेज पोहोचला किंवा शासन काम करत आहे, गव्हर्नमेंट चांगलं काम करत आहे कुणबी नोंदीसाठी, आणि गव्हर्नमेंट हे पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे, गावागावामध्ये नोंदी शोधायचे काम दिलेले आहेत आणि हे काम प्रत्यक्षामध्ये चालू आहेत किंवा नाही हे माहिती नाही. पण ह्या गोष्टी पेपर्समध्ये आणि सोशल मीडियावरती असे जास्त व्हायरल होत आहेत. ते गोष्टी काय आहेत की सध्या युद्ध पातळीवरती गावागावामध्ये ह्या नोंदी शोधणं चालू आहे, म्हणजे सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो की शासन आरक्षण द्यायच्या पाठीमागे लागलेलं आहे. याचा फायदा असा होईल की जे सध्या आंदोलन चालू आहे, जशी पायी यात्रा चालू आहे, ती यात्रा मंदावेल आणि मराठा थोडे थंड पडतील असा समज हा शासनाचा असू शकतो असं पण काही जणांचं मत आहे. आणि या ठिकाणी जर आपण एखादी आशा दाखवली लोकांना
आपण त्यांना जर तेवढ ठेवलं ना, घरका ना घाटका फक्त नाद लावून ठेवला तर लोक यामध्येच गुंतून असतात आणि जे खरं प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग त्यांची कधीच होऊन जाते, हा पण त्यांचा समज असू शकतो. त्यामुळं 54 लाख नोंदी फक्त शासन भासवत आहे असं वक्तव्य बाळासाहेबांनी यामुळे केलं असावं असं आपल्याला म्हणता येईल. आणि बाळासाहेबांनी वारंवार एक मोलाचा सल्ला दिलेला आहे जरांगे पाटलांना. तो सल्ला खरंच हितकारक आहे आणि तो खूप महत्वाचा आहे. लोकांसाठी किंवा आपल्या समाजाकरता झगडणं, भांडणं करणं किंवा आंदोलन करणं, मोर्चे करणं, उपोषण करणं ह्या गोष्टी आपण स्वतःवर मागून घेतोय त्यांच्याकडनं. आम्हाला द्या, आमचा हक्क आहे, आम्हाला द्या. पण जर तुम्हीच राजकर्ते बनाल, ज्यावेळेस तुम्ही सत्तेवर असाल, तर तुम्ही आपले प्रश्न हे ठामपणे आणि लवकरात लवकर सॉल्व्ह करू शकाल आणि शासनाला तुम्ही झुकवू सुद्धा शकाल, केंद्र शासनाला. तर सध्या आता एक लहानसं एक उपोषण होतं, त्यातून सध्या एवढं मोठं असा लढा उभारलेला आहे. आणि जर तुम्ही जर सत्तेमध्ये असाल तर तुम्ही केंद्राविरोधामध्ये नक्कीच तुम्ही ऍक्टिव्हिटी करून आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या मागण्या आहेत, तुम्ही सहज मागण्या मान्य करून आणू शकता, असा समज बाळासाहेबांचा असावा. त्यामुळे बाळासाहेब त्यांना नेहमी सांगतात की जरांगे पाटलांना ते नेहमी सांगतात की तुम्ही ह्या रोटून चला. तुमच्या सध्या समाजाला, राजकारणाला गरज आहे, तुम्ही यामध्ये या असं बाळासाहेब म्हणतात. त्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या पाहिजे. ही 54 लाखाचा जो नोंदणीच्या गोष्टी आहेत त्या पण चुकीच्या आवश्यकतात, शासन दिशाभूल करत असावं. तुम्हाला याविषयी वाटते काय? तुमचं नेमकं ओपिनियन काय आहे दोन गोष्टीविषयी? नक्कीच कमेंट करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा, कारण ग्रामीण भागातील मराठ्यांना सुद्धा ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत की आपण कशा प्रकारे आपला वापर होतोय हे त्यांना पण कळायला पाहिजे. म्हणून तुम्ही सर्वांना व्हिडिओ शेअर करा, एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असेच व्हिडिओ नंतर पाहता येतील. जय हिंद सर्वांना, जय शिवराय, जय भीम.